येतोय आवाज येत असेल तर मला थंब दाखवा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. येस येस, धन्यवाद, थँक्यू. तर सर्व साधकांचे आजच्या या विशेष नवरात्री वैज्ञानिक उपवास डाएट या विशेष सत्रामध्ये मी मनोज सर सूर्यनमस्कार साधना वर्गातर्फे आम्ही तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत. तर आजचं सेशन हे खाण्यासंदर्भात आहे की सर उपवास आहे आणि उपवासाला आम्ही काय काय खाल्लं पाहिजे. मुळात उपास आणि उपवास हे वेगवेगळे शब्द आहेत आणि या उपवासा पाठीमागची पार्श्वभूमी आज आपण समजून घेणार आहोत आणि आज त्यासाठी आपण खास विशेष सत्राचं आयोजन केलं आहे. जे माझे गुरुस्थानी असणाऱ्या माझे माझे मित्रवर श्री गणेश जाधव सरांना मी यासाठी आमंत्रित केलं आहे. तत्पूर्वी वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यापैकी किती जण आज उपवास करत आहेत? सर्वांनी चॅट बॉक्समध्ये मला आय शब्द टाईप करून पाठवा. मला जाणून घ्यायचे किती लोक उपवास करत आहेत. फक्त आय शब्द टाईप करून पाठवा. ग्रेट ग्रेट. वाव. ऑलमोस्ट म्हणजे इथे जर वर्गात आलात याचा अर्थ तुम्ही 100% उपवास करत आहात. आता पुढचा अजून एक सूक्ष्म प्रश्न विचारतो. व्यवस्थित प्रश्न आहे का? तुमच्यापैकी किती जण हा धार्मिक उपवास करत आहेत आणि किती जण सायंटिफिक उपवास करत आहेत? ठीक आहे. धार्मिक उपवास करत असाल तर डी टाईप करा आणि सायंटिफिक उपवास करत असाल तर येस टाईप करा. डी आणि येस असं नसतं बरं का. आयदर तो डी असेल, धार्मिक असेल किंवा सायंटिफिक असेल. ओके. इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. ओके, थँक्यू थँक्यू, धन्यवाद. ऑलमोस्ट 95% साधक हे डी चा उपवास करतात म्हणजे सायंटिफिक उपवास करतात. आणि जवळपास फक्त 5% साधक हे सायंटिफिक उपवास करतात म्हणजे 95% धार्मिक आणि 5% सात्विक उपवास. तर मित्र हो, की आपले हे जे योगशास्त्र आहे पूर्णतः सायंटिफिक आहे आणि हे धार्मिक नाहीये. आपले हे जे सण आपण साजरे करतो, उत्सव साजरे करतो, तर ह्याच्या पाठीमागे एक पार्श्वभूमी आहे. एक वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे, की जी आपण आजपर्यंत कधी समजूनच घेण्याचा प्रयत्न केला नसेल किंवा आपल्याला ती कोणी समजून सांगितली नसेल. ठीक आहे. म्हणून हे एक जागृतीचं सत्र आहे. जसं की नवरात्रामध्ये ऊर्जेची जागृती होते, एनर्जी संवर्धन होते, ऊर्जेचं संवर्धन होतं. तर हे ज्ञानाची जागृती आहे, की या काळामध्ये आपण उपवास म्हणजे नक्की काय आणि नक्की काय करायला पाहिजे. मुळात संपूर्ण विश्व एका चैतन्यशील अवस्थेमधून जात असतं. या काळात जर आपण आजूबाजूला बघितलं, छान धनधान्य आलेलं असतं, फुलं फुललेली असतात. निसर्गामध्ये एक सळसळतं चैतन्य सुद्धा असतं आणि हा एक संक्रमणशील काळ आहे. म्हणजे एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये आपण प्रवास करत असतो. म्हणजे ऑक्टोबर हीटमध्ये आपण आता सुरुवात केली आहे. यापूर्वी पावसाळा होता, थोडीफार थंडी पण होती त्या दरम्यान आणि अचानक हीट निर्माण झाली आहे वातावरणामध्ये. हीट निर्माण झाल्यावरती पुन्हा थंडी निर्माण होणार आहे. ही जी एक काळासाठी उष्णता आहे, तर हा एक संक्रमणशील काळ आहे आपल्या शरीरामध्ये होणारा, वातावरणामध्ये होणारा. मग या दरम्यान आपलं शरीर चांगलं कसं करावं, आहार कसा ठेवावा, यासाठी हा नवरात्रीचा काळ आपण सेलिब्रेट करणार आहोत, साजरा करणार आहोत. आणि हा काळ जर आपण साजरा करताना जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण साजरा केला तर या नवरात्रीचे आपल्याला असंख्य लाभ मिळतात आणि खूप साधकांना याचे अनुभव मिळतात. हा वर्ग केल्यानंतर हा 9 दिवसांचा उपवास केल्यानंतर साधारणतः ॲव्हरेज आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे 2 ते 3 किलो किंवा ॲव्हरेज 5 किलो पर्यंत फॅट लॉस होतो. ओके. तर हा उपवास डाएट म्हणजे काय? वैज्ञानिक उपवास म्हणजे काय? याबद्दलची आपल्याला डिटेल माहिती मी जास्त वेळ घेत नाही. आपले आजचे जे वक्ते आहेत, श्री गणेश जाधव सर आपले घेणार आहेत. गणेश जाधव सरांचा अल्प परिचय करून द्यायचा झाला तर ते माझे छान परमस्नेही आहेत. गुरुबंधू आहेत ते आणि सरांनी नाशिक योग गुरुकुल या ठिकाणाहून नियमित योगाचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मागील भरपूर वर्षापासून ते योग विषयक अध्ययन करत आहेत, अध्यापन करत आहेत. प्राणायाम साधना वर्ग, मेडिटेशनचे वर्ग, योग निद्रेचे वर्ग, स्थूलता नियंत्रण शिबिर असे विविध शिबिर ते ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये ते घेत आहेत. आणि सर एक चांगले आहार तज्ञ आहेत.
तर या आहार तज्ज्ञाकडून, योग तज्ज्ञाकडून आपण नवरात्रीचं महत्त्व, उपवासाचं महत्त्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर मी सर्वांना आमंत्रित करतो, की सर आपण यावं आणि आम्हा सर्वांना याबद्दल मार्गदर्शन द्यावं. ओके. धन्यवाद सर. थँक यू. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. आणि गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय माझा क्लिअर सर्वांना? येस सर. आवाज क्लिअर आहे, व्हिडिओ क्लिअर आहे. ओके, व्हिडिओ क्लिअर आहे. ठीक आहे. चला, आजचा टॉपिक आहे आपला नवरात्री उपवास. स्क्रीन शेअरिंग झाली की मला जरा सांगा, दिसतंय की नाही दिसत आहे? येस सर. स्क्रीन दिसत आहे. सर्वांना दिसतंय? या अक्षर दिसत आहेत, म्हणजे विजिबल आहेत की मोठं करू थोडं आणखी? थोडं मोठं करा. लॅपटॉपवर व्यवस्थित दिसतंय, पण मोबाईलवर कदाचित दिसणार नाही व्यवस्थित. थोडं मोठं करा त्याला. येस. जास्तीत जास्त ठीक मोठं करा. हां. येस. ठीक आहे. चला, आता मला वाटतं म्यूट आहेत ना सर्व? येस सर. सर्वजण म्यूट आहेत. म्यूट आहे. ठीक आहे. ठीक आहे. मी आता प्रश्न विचारला असता, पण आता मग पण म्यूट पुन्हा हे सगळ्या गोष्टी. चला, उपवास या शब्दाकडे आपण वळूया. एक विनंती आहे सर, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करायला करून पाठवायला सांगू शकता. तुम्ही चॅट बॉक्स साइड बाय साइड वाचू शकता. अच्छा, ठीक आहे. चला, सर्वात महत्वाचं म्हणजे उपवास म्हणजे काय याच्याकडे आपण येऊया. आता उपवास म्हणजे बरेच लोकांच्या मनात असतं की उपवास म्हणजे काय. आपण जे रोज जे काय वरण भात भाजी पोळी खातो, तर ते न खाता काहीतरी वेगळं खायचं म्हणजे उपवास ना. उपवासाचं प्लॅनिंग असतं आपलं नेक्स्ट डेला, की आता उद्या उपवास आहे, मग आपण उद्या साबुदाणा खिचडी खायची आहे, उद्या आपण फळं खायची आहेत. अशा प्रकारे आपण थोडंसं प्लॅनिंग करत असतो. मग उपवास म्हणजेच काय? काही लोक काय करतात, पूर्णपणे जे काही आहार वर्ज्य करतात, फक्त पाण्यावर राहतात किंवा फक्त फळांवर राहणं किंवा काही गोष्टी खाणं, काही गोष्टी न खाणं, अशा दृष्टिकोनातून देखील उपवास केला जातो. उपवास करताना बरेच लोक वेगवेगळ्या उद्देशाने करतात. काही लोकांचा उद्देश असतो, मग उपवास इज इक्वल टू डाएट असं त्यांच्या डोक्यात असतं. त्याला उपास आपण म्हणू शकतो. जो डाएट म्हणजे तो उपास झाला, उपासमार झाली, कमी खाणं, लो कॅलरीवर जाणं. आणि उपवास आणि उपास याच्यामध्ये हाच फरक आहे. मग काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि काही लोक धार्मिक कारणांसाठी आहारावर एक प्रकारे नियंत्रण आणून उपवास करतात. शास्त्रानुसार व्रत केल्याने दोघांमध्ये आनंदाचे नाते निर्माण होते. मग दोघं कोण हे? एक आपल्या शरीरात असणारा चैतन्य, ज्याला आपण आत्मा म्हणतो, सोल म्हणतो, आणि एक जी आपली इष्ट देवता असते, त्या इष्ट देवतेचं पूजन, मनन, चिंतन, भजन ह्या माध्यमाने आपण त्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतो. मग ते देवीचं व्रत असेल तर देवीची आराधना केली जाते. देव असेल तर मग देवाची आराधना केली जाते. अशा पद्धतीने त्याच्या चिंतनात राहणे त्या दिवशी. जसं तुम्ही महाशिवरात्री, तर महाशिवरात्रीला रात्रीपासून दुसऱ्या दिवशी दिवसभर ओम नमः शिवायचा जप करणं किंवा त्याला जे प्रिय आहे ते पदार्थ घेणं किंवा न घेणं, अशा दृष्टिकोनातनं धार्मिक उपवास केले जातात. पण सर्वात महत्वाचं काय असतं, की आहारावर नियंत्रण आणणं आणि ईश्वराच्या चिंतनात आपल्या मनाला गुंतवणं, हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो. आणि उपवास फक्त आपल्याच धर्मात केला जातो का? तर उपवास हा सर्व प्रकारच्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. मग आता उपवासाचे फायदे काय होता? वैज्ञानिक फायदे समजून घेऊया. पाश्चिमात्य लोकांनी बरेच अ, संशोधन केलेत, रिसर्च केलेत, आणि मग त्यांना लक्षात आलं की एकादशी सारख्या उपवासातनं किंवा इतर जे उपवास आहे भारतीय धार्मिक उपवास आहे, त्यातनं काय फायदे मिळतात. तर त्यांना असे काही त्यांचे ऑब्झर्वेशन्स आले, की हृदयाची गती वाढलेली असेल तर ती कमी होते. रक्तदाब जर एखाद्या व्यक्तीचा अं, वाढलेला असेल तर तो सुद्धा सुरळीत होण्यासाठी. त्याच्यानंतर हृदयाचे जे पंपिंग असतं, ब्लड सर्क्युलेशन, त्याची पण कपॅसिटी वाढते. त्याच्यानंतर सर्वात आता जे महत्वाचा जो LDL, HDL या सगळ्या गोष्टी चालू आहेत, की ज्याच्यामुळे ब्लॉकेज होत आहे.
हार्ट अटॅक येतोय, या सगळ्या गोष्टींना जे कारणीभूत कोलेस्ट्रॉल असतं आपल्या रक्तामध्ये, त्याची पातळी नियंत्रणात येण्यासाठी, नॉर्मल होण्यासाठी देखील उपवासाची मदत होते. त्यानंतर फास्टिंग इन्शुलिनची जी लेवल असते आपल्या शरीरामध्ये, ती सुद्धा कमी होते. कमी होते याचा अर्थ इन्शुलिन सिक्रेशन तर आपल्या शरीरामध्ये नेहमी होतं. पण काही खाल्लं, चहा पिला, बिस्किट खाल्लं, काही खाऊ आपण. तर आपण खाल्ल्यानंतर तो जो काही पदार्थ आपण खातो, त्याचं रूपांतर शेवटी आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये होतं. मग आता हे ग्लुकोज आपल्या सेल्समध्ये जाण्यासाठी एक की असते. ती की म्हणजे इन्शुलिन. मग हे इन्शुलिन जेव्हा ती सेल्स ओपन करतं, त्यावेळेस हे ग्लुकोज त्या सेल्समध्ये जातं. पण काय होतं, की आपण सातत्याने अबर खात राहतो दिवसभर आणि त्यामुळे इन्शुलिन कंटिन्युअसली सिक्रेशन चालू राहतं आणि मग त्या इन्शुलिनला कळतच नाही, की केव्हा बाहेर पडायचं आणि केव्हा नाही बाहेर पडायचं. म्हणजेच आपण ते इनसेन्सिटिव्ह होतं असं म्हणतो. पण आपण फास्टिंग करतो त्यावेळेस त्या इन्शुलिनला किंवा त्या पॅनक्रियाजला थोडंसं काय होतं तर वळण लागतं, शिस्त लागतं, की इन्शुलिन किती वेळा सिक्रेट करायचं, कसं सिक्रेट झालं पाहिजे या गोष्टीचा. त्याच्यानंतर आपण उपवास केल्यानंतर केटोसिस नावाची एक प्रोसेस आपल्या शरीरामध्ये सुरुवात होते आणि त्यामुळे आपल्या शरीरात जी काही वेगवेगळ्या ठिकाणी जी चरबी साचलेली आहे, ती फॅट्स आहे, त्याचं पुन्हा ग्लुकोजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं. आणि त्यानंतर इन्फ्लेमेटिव्ह जे प्रॉडक्ट असतात आपल्या शरीरामध्ये जसं होमो-आय-आर, सी-क्रिएटिव्ह प्रोटीन याचं उत्पादन आणि जर उत्पादन झालेलं असेल, तर त्याचं कंट्रोलिंग या सगळ्या गोष्टी याच्यातनं साध्य व्हायला सुरुवात होते. पण हे उपवास जे असतात थोडे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी केल्यानंतर हे सगळे फायदे तुम्हाला जाणवायला लागतात. 1 दिवसाच्या उपवासाने हे फायदे तुम्हाला मिळू शकणार नाही. आणखीन काय फायदे की अ, आपल्या शरीरामध्ये काही कुठे इन्फ्लेमेशन असेल, ते इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ त्याला इंग्रजी शब्द इन्फ्लेमेशन सगळ्यांना माहिती. वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लेमेशन आपल्या बॉडीमध्ये असतं. त्यानंतर ब्लड शुगर लेवल जी असते, ती सुद्धा कंट्रोल होण्यासाठी आपल्याला उपवास मदत करतो. त्यानंतर सर अँटी एजिंग आहे. आपण बऱ्याचदा बघतो ना, की जे लोकं व्यवस्थित डायट फॉलो करतात, ते 50, 60, 65 वयात देखील तरुण दिसतात. म्हणजेच काय होतं, वय वाढण्याची जी प्रक्रिया आहे, ती शरीरातली हळू-हळू मंदावते. म्हणजे आपण वेग मंदावू शकतो. आपण असं नाही म्हणू शकत, की उपवास केला तर ती व्यक्ती वृद्धत्वाकडे जाऊ जाईल, पण हळू जाईल. त्यानंतर मधुमेह, थायरॉइड हे जे एकदम रूटीन असे आजार झालेले आहेत. त्याचा सुद्धा कंट्रोल करता येईल आपल्याला. कारण कंट्रोल करू शकतो आपण. थांबवू शकत नाही कुठल्या गोष्टीला. कंट्रोल करू शकतो. त्यानंतर हाय बीपी, त्याच्यानंतर हायपरटेन्शन, काही हार्ट डिसीज ह्यांनाही देखील जर कंट्रोल केलं, तर आपण आपलं आयुष्य तर दीर्घ होईल. दीर्घ आयुष्य असून उपयोग नाही. तर त्या आयुष्य निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला उपवास मदत करणार आहे. आता उपवासाचे काही मानसशास्त्रीय फायदे बघूया आपण. काही सायकॉलॉजिकल बेनिफिट्स आपण आता बघूया, की उपवास केल्यामुळे शारीरिक तर आपण फायदे बघितले. पण मानसिक काय फायदे मिळतात? की जेव्हा पण आपला उपवास चालू असतो, उपवास चालू असताना आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये किंवा आपली जी लिम्फॅटिक सिस्टम आहे, याच्यामध्ये कमीत कमी टॉक्सिन्स निर्माण होतात. आणि मग ते कमीत कमी निर्माण झाल्यामुळे हे जे काही शुद्ध रक्त आहे, हे शुद्ध रक्त जास्तीत जास्त मेंदूकडे जातं बघा किंवा आपण जर काही खातो ते पचवण्यासाठी जी ऊर्जा आपल्या पचन संस्थेला लागते, ती कमी लागते आणि मग ती ऊर्जा मेंदूला विचार करण्यासाठी किंवा जी काही विचारांची प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपली ब्रेन वापरू शकतो आणि त्यामुळे आपल्या विचारांमध्ये एक क्लॅरिटी सुद्धा निर्माण होते. हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला जाणवतो. तर जेव्हा सुरुवातीला उपवास करायला घेतो आपण, तर काही लोकांना सुरुवातीला डोकेदुखी किंवा मायग्रेन असे काही त्रास होतात. पण सुरुवातीला 1, 2, 3 दिवस. पण नंतर हळू हे त्रास कमी होतात. त्याच्यानंतर मेंदूला शुद्ध रक्त मिळाल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढल्याचं तुम्हाला जाणवतं. तुमचे विचार स्पष्ट आहे असं तुम्हाला जाणवतं.
आणि तुमचे जे इतर इंद्रिय आहेत शरीरामधले, जे ज्ञानेंद्रिय आहेत, स्पर्शेंद्रिय आहेत, यांची सुद्धा क्वालिटी वाढते. समजा जीभ आहे, आपण उदाहरण घेऊया. तर जिभेचे जे आपण टेस्ट बड्स असतो, ते पण रोज सारखं खात असतो. आपल्याला चव घेत पण नाही आपण. फक्त गिळणे असं चालू असतं. पण उपवास केल्यानंतर काही दिवसांनी आपण तीच वस्तू जेव्हा खातो ना, तेव्हा त्याची जी ॲक्चुअल टेस्ट आहे ती आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने जाणवायला सुरुवात होते. म्हणून आपण इथे म्हटलंय, की इंद्रियांची तीक्ष्णता वाढणे म्हणजेच काय? त्याची जी ॲक्चुअल क्वालिटी आहे, ती सुद्धा तिथे वाढते. त्याच्यानंतर उपचारात्मक दृष्टिकोनातनं उपवासाला बघितलं जातं. ते कायाकल्प म्हणजे हा कायाकल्प म्हणजे काय? शरीरातला आतून रिजेनरेशन होणं, म्हणजे शरीर आतून पुनर्निर्माण होणं. या प्रक्रियेसाठी उपवास आपल्याला मदत करू शकतो. म्हणजे उपवास कालावधीमध्ये जास्तीत जास्त विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर ढकलल्या जातात आणि मग शरीरामध्ये जे काही जीवनसत्व असेल, खनिजे असतील, म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स याचा देखील आपलं शरीर योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकतं. त्यामुळे शरीराची पुनर्बांधणी हा सुद्धा एक तिथे उद्देश आहे. तिसरा उद्देश आहे ते म्हणजे विल पॉवर. उपवास करणे साधं सोपं काम नाही. काही लोकं फार उत्साही असतात, पण ॲक्चुअल उपवासाचा दिवस आला की ते माघार घेतात. मग मात्र त्यांची इच्छाशक्ती कळते आपल्याला ॲक्चुअल, आहे की नाही? मग इच्छाशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा म्हणजे वाढण्यासाठी देखील उपवासाची मदत होते. कारण आपण एक काहीतरी विशिष्ट कारणामुळे जसं आता तुमच्यापैकी काही लोकांचं टार्गेट असतं, की नाही मला 6 महिन्यात 6 किलो वजन कमी करायचंय, 10 किलो कमी करायचंय, 15 किलो. मग उपवास किंवा डायट सुरू केल्यानंतर जर तुमची जी मानसिक शक्ती असेल किंवा जी विल पॉवर असेल, ती जर चांगली असेल, तरच तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवू शकता. मग कुठल्या गोष्टी? मग तुम्ही जे ठरवलेलं असेल वेट लॉस करण्यासाठी, की मी चांगला आहार घेईल, मी व्यवस्थित झोप घेईल, की मी व्यवस्थित माझा रेग्युलर व्यायाम करेल. या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही ठरवल्या यामध्ये सातत्य राहिलं तर तुमचं ते गोल पूर्ण होणार आहे, त्या ठराविक कालावधीमध्ये. मग त्यासाठी काय लागते? इच्छाशक्ती लागते. आणि ही इच्छाशक्ती वाढवण्याचं कार्य उपवास किंवा डायटमधून योग्य प्रकारे होऊ शकतं. त्यामुळे हा पण एक फायदा आहे. हां, आता तुमचं जे वेल किंवा तुमचं जे आरोग्य आहे, ते आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? काही टिप्स आहेत. त्या टिप्स म्हणजे काय? की आपण कुठलीही गोष्ट केली पाहिजे. एक्सेप्ट करताना ती सहजतेने एक्सेप्ट केली पाहिजे. की मला उपवास करायचा आहे ना? हो, मला उपवास करायचा आहे. म्हणजे ती मानसिक तयारी आपली असली पाहिजे. आणि उपवास करताना किंवा सुरुवात केली तुम्ही, तर एकदम एक्स्ट्रीमली त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. किंवा आता नाही उद्यापासून मी काहीच खाणार नाही किंवा उद्यापासून मी एकच वेळ खाईल, असंही करायचं नाहीये. एक तुमची मानसिक तयारी झाली, की त्यानंतर तुम्ही तुमचा आहार आहे, हा टप्प्याटप्प्याने कमी करायचा. हळू कमी करायचा. 4 चपात्या घेत असाल, तर 3 चपात्या घ्या, 2 चपात्या घ्या. आणखीन त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी अल्टरनेट ॲड करत चला. असं करा नाही का जे रेग्युलर आहे ते कमी करून नवीन काहीतरी ॲड करणं, अशा पद्धतीने हे कॉम्पेन्सेशन झालं पाहिजे. असं नाही की आता मी पूर्ण पाण्यावरच राहील किंवा मी फक्त ताकच पिणार आहे किंवा मी फक्त ज्युसेसच घेणार आहे. असं न करता आपण काही दिवस, काही आठवडे अन्न आपलं जे काही सॉलिड आणि लिक्विड जे आहे, ते हळू कमी करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय हे सगळं कमी करत असताना शुगर आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करायचा. हां, तुम्ही शुगर पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही जे आहार आहे, तो आहार कुठेही पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करू नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही उपवास करण्याचा निर्णय घेत असाल, त्यावेळेस त्यानंतर तुमच्या शारीरिक हालचाली ह्या फार कष्टदायी नसाव्या. हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होईल, की तुम्ही एका बाजूला कॅलरी कट करताय आणि दुसऱ्या बाजूला कॅलरी एक्सपेंडिचर वाढवताय. मग त्याचा परिणाम तुमच्या मसल्सवर होणार. हे लक्षात घ्या. मग मसल मास कमी होणार तिथे. मग असंही होऊ नये. म्हणून जर तुम्ही डायट करणार असाल, तर त्या कालावधीमध्ये, त्या उपवास कालावधीमध्ये तुम्ही शरीराला फार श्रम होईल
असं कुठलंही कार्य करू नका. किंवा खूप जिम मध्ये जात असाल तर खूप हेवी वर्कआउट करू नका. हलके फुलके वर्कआउट करा, वॉकिंग करू शकतात, योगासनं करू शकतात, प्राणायाम करू शकता. हे सगळं चालेल तुम्हाला. ओमकार जप करू शकता, सूर्यनमस्कार घालू शकतात. हे चालेल सगळं तुम्हाला. पण खूप हेवी असं वर्कआउट कुठलंही तुम्ही करायचं नाही. आणि जर तुम्ही उपवास करण्याचा निर्णय घेत असाल, ज्यापैकी किंवा तुम्ही आता उपवास सुरूही केलेले असतील तुमच्यापैकी कोणी, पण तुम्हाला जर एखादी विशिष्ट गोळी चालू असेल, एखाद्या विशिष्ट आजारासाठी, समजा डायबिटीस आहे किंवा एक बीपीची गोळी चालू असेल, थायरॉइडची गोळी चालू असेल, तर तुम्ही थोडंसं आधी तुमच्या तज्ञांशी, जे जे तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांच्याशी तुम्ही सल्लामसलत केली आहे का? तुम्ही त्यांना विचारलंय का, की मला जी गोळी चालू आहे त्याच्यासोबत मला हे पदार्थ चालतील का? तर ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची, ज्याच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. उपवासामध्ये गोळ्या कधी-कधी अक्षरशः बंद केल्या जातात डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आणि मग त्या गोळ्या बंद झाल्यामुळे आणि एकीकडे आपण घेत असलेला आहार कितपत आपल्या आजाराला योग्य आहे, याची कुठलाही अभ्यास केल्याशिवाय आपण जर उपवास करत असू, तर त्याचा कदाचित आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे उपवास कालावधीत कधी एखादा जुना आजार तुमचा डोकं वर काढू शकतो आणि तो तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो. हे झालं उपवास सुरू करतानाची काळजी. आता उपवास तुमचा झालाय बऱ्यापैकी, जो काही पिरियड तुम्ही ठरवलाय 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. तर उपवास जेव्हा तुम्ही सोडताय, तेव्हा तुम्ही तो हळू सोडा. म्हणजे आहार सुद्धा पुन्हा हळू वाढवा. नाहीतर काय होतं, की 9 दिवस उपवास केला, मग आता दसऱ्याला पोटभर खायचं. हं. थाळीच खायची, असंही करायचं नाहीये. कारण कसं असतं, आपल्या शरीराला जी नेहमीच अन्न पचवण्याची जी सवय आहे, ती या 5-10 दिवसात कमी झालेली असते. ती पोळी पचवण्यासाठी, तो भात पचवण्यासाठी, पुन्हा आपल्या शरीराची स्थिती होण्यासाठी, मग आपण काय करू शकतो? सोडण्याचा म्हणजे उपवास सोडत असताना मग थोडं मुगाची खिचडी, मग हळू चपाती, मग भाकरी, मग भाज्या अशा पद्धतीने हळू तुम्ही नेहमीच्या रुटीनला येऊ शकता. पण असं नाही की दुसऱ्या दिवशी एकदम मी त्याच्यामध्ये स्वीट्स पण घेतले, तुम्ही पोळी भाजी पण घेतली आहे, डाळ-भात पण घेतलाय. असं काही मोठं ताटभर जेवण घेण्याची गरज नाही. नाहीतर मग जे 9 दिवस उपवास केलाय त्याचा तुम्हाला तितकासा लाभ मिळणार नाही. आता उपवासाबद्दल एक जनरल इन्फॉर्मेशन आपण घेतली आहे. काळजी काय घ्यायला पाहिजे ते पण आपण बघितलंय. आता नवरात्रीचा उपवास याच्याकडे आपण वळूया. तर नवरात्री म्हटलं की आपल्या समोर काय येतात? वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या परंपरा, गाणी, गरबा या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तुम्ही जर बघाल, जो उपवासाचा उद्देश आपण बघितला होता, आपल्या मनाला जे सातत्याने बाहेरच्या विषयांकडे ज्ञानेंद्रियांच्या मदतीने बाहेर धावत असते, जे बहिर्मुखता, हे नेहमीच बाहेर असतं. मन आपलं नेहमी बाहेर धावत असतं. मग उपवासामध्ये हे मन अंतर्मुख करणं हा आपला खरा तर उद्देश असतो. पण आता सध्याचं जे काही ट्रेडिशन आपण बघतोय, तर नवरात्र म्हटल्यानंतर सुद्धा देखील आपलं मन हे बाहेरच आहे बघा. पण आपल्या डोक्यात काय नवरात्र? तुम्ही सगळे विचार करताय. 1 आठवड्यापूर्वीपासून तुमची तयारी सुरू झाली असेल, की मी कुठली साडी घालणार, त्याचा रंग, किती साड्या मला लागणार, कुठला पदार्थ बनवायचेत, बरोबर की नाही? गाण्यांचं कलेक्शन बनवायला सुरुवात झाली असणार. हे गरब्याचे गाणे, अ, कुठली मला काय लागतं ते तुम्ही गरब्याला जातात. काय-काय साहित्य लागणार, कुठला ड्रेस मला पाहिजे, तो ड्रेस कोणाकडनं घ्यायचा. पण मला नाही वाटत की कोणी आतमध्ये वळण्याचा प्रयत्न केला 1 आठवड्याआधी. अजूनही तुम्ही बाहेरच बघताय. बरोबर आहे की नाही? तर जे मन बाहेर सातत्याने बाहेर चाललं आहे, विषयांच्या मागे चाललं त्याला कुठेतरी आतमध्ये वळवलं, तर तुमची आतली जी ऊर्जा आहे किंवा तुमची बॉडी रिचार्ज होणार आहे. या दृष्टिकोनातनं देखील तुम्ही नवरात्रीकडे बघायला पाहिजे, की नवरात्रीत मी कसं स्वतःला इंट्रोस्पेक्ट करेल, कसं मी स्वतः अंतर्मुख होईल, कसं मी स्वतःच्या त्रुटी शोधेल किंवा मी कसा त्या त्रुटींवर मात करण्याचा प्रयत्न करेल. याकडे पण बघण्याचा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. ही तर सगळं करायचंच आहे. कपडे तर घालायचेच आहे, मजा सगळी करायची पण हेही आपल्या मनात आलं पाहिजे. मग मी आहार पण त्याप्रमाणे मी तसाच घेणार आहे, हे लक्षात घ्या. तर प्रत्येक गोष्ट ही संयमानं तुम्ही केली तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा मिळणार आहे. आता आपले गुरुदेव श्री रविशंकर आपल्यापैकी बरेच लोकं यांना फॉलो करत असाल, तर त्यांचं एक विधान आहे.
की आम्ही ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी उपवास करत नाही, तर आपले शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करतो. हे त्यांचं वाक्य आहे बघा. ते काय म्हणताय, ईश्वराला प्रसन्न करायला उपवास करू नका. स्वतःचं शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करा. आता आयुर्वेदाकडे वळालं तर आयुर्वेद काय म्हणतं, की उपवास केलं तर तुमची पचनशक्ती किंवा जो पाचन अग्नी आहे, पुन्हा एकदा प्रज्वलित होईल. कारण आता आता या मागचा जो कालावधी झालाय तुमचा, आता या मागच्या 2-3 महिन्यामध्ये पाचक अग्नी बऱ्यापैकी मंद झालेला आहे. जे त्या प्रकारचं ऋतुमानच होतं आपल्याकडे. मग हा पाचक अग्नी वाढवायचा असेल, तर हे एक चांगलं आपल्या समोर 9 दिवसाचं डाएटचं एक हे म्हणूया आपण, की ज्याच्यातनं आपण हा अग्नी पुन्हा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि जर हा अग्नी प्रज्वलित झाला, तर जास्तीत जास्त टॉक्सिन्स आपल्या बाहेर पडणार आहे आणि एकदा टॉक्सिन्स बाहेर पडले, की मग आपल्या शरीराची गती वाढेल, आळस निघून जाईल. आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना बऱ्यापैकी न्यूट्रिशन मिळेल आणि या सगळ्या गोष्टी झाल्या, की शरीर शुद्ध होईल. शरीर शुद्ध झाले, की मन शांत होईल. सर्वात महत्त्वाचं मनच शांत नसतं आणि मग मन शांत झालं, मन आणि एकदा तुमचं शरीर पुन्हा एकदा एका ट्रॅकवर आलं, की मग तो जो आनंद आहे किंवा जी अलर्टनेस आहे, सतर्कता जी आहे, त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. तो आनंद निर्माण करण्याची ही पहिली स्टेप असं समजूया या नवरात्रीच्या डाएटला. आता हा डाएट कसा असावा? याच्यामध्ये काय खायला हवं? याच्याविषयी आपण माहिती घेऊया. आता आपल्याकडे जे पारंपरिक नवरात्रीचे जे उपवास असतात 9 दिवसाचे, त्याच्यामध्ये आपण जे काही नेहमीचं गव्हाचे, बाजरीचे, ज्वारीचे किंवा इतर ज्या भाज्या आहेत, हे जे खातो, ते सोडून दुसरं काय खाल्लं जातं? तर बकव्हीट म्हणून आहे, भगर आहे. त्यानंतर त्याच भगरचा किंवा त्या वरईचा डोसा आहे. साबुदाणा आहे, साबुदाणा घेतलं जातं. शिंगाडा म्हणून आहे एक पदार्थ. राजगिरा आहे, रताळे आहेत. आता मी फक्त नावं घेतो, त्या रेसिपी म्हणत नाहीये. मी फक्त काही पदार्थांची आपण एक लिस्ट तुम्हाला सांगतो, की रताळे खाऊ शकताय तुम्ही. तूप घेऊ शकताय, दूध घेऊ शकताय, ताक घेऊ शकताय. याचा शरीरावर काय इफेक्ट होतो? शरीर शांत होण्यासाठी मदत होते. याशिवाय भोपळा, त्याच्यानंतर नारळ पाणी, अ, त्याच्यानंतर भाज्यांचे रस, भाज्यांचं सूप हे देखील आपल्या शरीराला डिटॉक्स किंवा क्लिन्झिंगसाठी मदत करणार आहे. आता काय काळजी आपण घ्यायला पाहिजे नवरात्रीच्या या डायटच्या काळामध्ये? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं जे मीठ असतं मीठ, आपण साधं मीठ वापरतात लोकं इतर दिवसांमध्ये. पण ह्या दिवसांमध्ये कुठलाही जो पदार्थ तुम्ही बनवा त्यामध्ये सैंधव मीठ वापरण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि स्वयंपाकाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये फ्रायिंग हा प्रकार कमी करायचा आहे थोडासा आपल्याला. फ्राय करणं कमी करायचं. मग काय करू शकता? आहार तर घ्यायचा आहे. मग तो आपण भाजू शकतो. भाजण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रोस्टिंग, त्याच्यानंतर बॉइलिंग, स्टीमिंग, ग्रिलिंग ह्या ज्या काही किचनमधल्या वेगवेगळ्या ज्या अन्न बनवण्याच्या पद्धती आहे, यांचा वापर कसा जास्तीत जास्त करता येईल, याकडे आपण लक्ष द्या. नाहीतर उपवास म्हटले ना, की आपल्याकडे ऑइल म्हणजे फ्रायिंगच जास्त असतं. बरोबर की नाही? साबुदाणा वडे तळा, वेफर्स तळा, म्हणजे तळणेच आहे बघा. म्हणजे तुम्ही कुठलाही मला मेनू सांगा, त्याच्यात तळणेच आहेत. पण मग भाजणे, उकळणे, वाफाळणे, ग्रिल करणे ह्यांच्या माध्यमाने आता आपण काही रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पद्धती वापरल्या जातात. म्हणजे रोस्टिंग आहे, बॉइलिंग आहे, स्टीमिंग आहे, ग्रिलिंग आहे. नंतर या 9 दिवसात आपण शाकाहारच घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता एखादा व्यक्ती उपवास करो ना करो, तुमच्या घरात तुम्ही एकटे उपवास करत असाल, बाकीचे उरलेल्यांनाही तुम्ही शक्यतो हा सल्ला देऊ शकता, की आपल्याला हा 9 दिवस पूर्णपणे फॅमिलीला व्हेजच खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिले 1-2 दिवस धान्य टाळायचंय आपल्याला, म्हणजे धान्य घ्यायचं नाहीये. तळलेलं आणि जड अन्न बिलकुल घ्यायचं नाहीये. कांदा, लसूण टाळण्याचा शक्य होईल तितका प्रयत्न करायचा. अति खायचं नाही. उपवासाचं जरी असलं तरी अति खायचं नाही. आता जे उपवास करू शकत नाही, तुमच्या घरातले बरेच मेंबर आहे जे नाही करणार आहे. मग त्यांनी ह्या गोष्टी वर्ज्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मांसाहार नाही चालणार, मद्य नाही, कांदा, लसूण नाही. या सगळ्या गोष्टींचा आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करा.
आता काय करावे आणि काय करू नये? जर तुम्ही उपवास करत असाल, उपवासाच्या सोबत तुम्ही व्यायाम करत असाल, तर आपण हे रेग्युलरच आहे. म्हणजे अंघोळ करणं फार आवश्यक आहे. बरेच लोकं कंटाळा करतात उपवास कालावधीमध्ये, की मला कुठे घाम आला, मी तर कुठे गेलेच नाही, मग जाऊ दे मी नंतर करेल, उद्या करेल. तर बघा डिटॉक्सिफिकेशन चालू आहे, क्लिन्झिंग चालू आहे तुमच्या त्वचेच्या माध्यमातनं, घामाच्या माध्यमातनं. बराच आपल्या शरीरातला टॉक्सिन्स बाहेर पडतोय. त्यामुळे अंघोळ करण्याची आवश्यकता फार आहे. स्वच्छ अशी अंघोळ घासून-पुसून आपण ह्या दिवसांमध्ये केली पाहिजे. कन्यापूजन आपण करू शकता. नवरात्रीच्या 8व्या-9व्या दिवशी कन्यापूजन केलं जातं. तो पण एक छान आनंद आहे. तो तुम्ही घेऊ शकताय. आता जर काही लोकांनी ठरवलं असेल, की मी एकच वेळ जेवण करणार असेल, तर जे काही पोटभर जेवण असेल, ते तुम्ही संध्याकाळी जरूर करा. संध्याकाळी रात्री उपाशी झोपू नका. हं. ह्या 9 दिवसामध्ये असं म्हटलं जातं, की आपल्या घरामध्ये देवी येत असते. त्यामुळे आपण सकाळी, संध्याकाळी दुर्गा सप्तशतीचं पठण करा. याच्यातनं काय होईल, तुमची विल पॉवर वाढायला मदत होईल. मन शांत राहील. मंत्राचा जो प्रभाव आहे, ते मंत्र जे पठण करणार आहे, त्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या चक्रांवर देखील याचा चांगला परिणाम होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे केलं पाहिजे. आणखीन काही मान्यता अशा आहेत, की हा जो उपवास आपण करतो, जेव्हा उपवास करणारी जी व्यक्ती आहे, तिने नरम किंवा आपण ज्याला मॅट्रेसवर वगैरे न झोपता, त्याने कडक असं अ, बिछाणावर झोपावं, जमिनीवर झोपलं तर उत्तम आणि ब्रह्मचर्य पालन त्याने करावं, अशी साधारण आपल्या अ, अपेक्षा ग्रंथांमध्ये दिलेली आहे. काय खाऊ शकतो आपण? तर धान्य आणि पीठ याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर शिंगाड्याचं पीठ, त्याच्यानंतर भगरीचं पीठ आहे, राजगिऱ्याचं पीठ आहे. या सगळ्यांची पिठं आपण चपाती बनवण्यासाठी किंवा भाकरी बनवण्यासाठी, थालीपीठ बनवण्यासाठी वापरू शकतो. साबुदाण्याचं पण पीठ वापरू शकता. त्याच्यानंतर मखाना सर्वांना माहिती आहे. मखाना थंड आहे प्रकृतीने. कमळाचे बी असते. कमळाच्या बीपासून मखाना बनवला जातो. त्यामुळे मखाना सुद्धा एक चांगलं तिथे माध्यम आहे. मखाण्याचं सुद्धा पीठ बनवलं जातं. त्यापासून सुद्धा लाडू वगैरे आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर काही सुकामेवा जो असतो, सगळ्या प्रकारचा सुकामेवा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड, अंजीर असं सगळं तुम्ही सुकामेवा खाऊ शकता. मसाले डिटॉक्सिफिकेशनसाठी जर बघितले आपण, तर खडे मीठ आहे, काळी मिरी आहे, वेलची आहे, जिरे आहे, ओवा आहे. हे सगळ्या प्रकारचे मसाले आपल्याला डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी किंवा आपल्या शरीराचा वात नियंत्रण करण्यासाठी देखील मदत करतात. सीझनिंग एजंट याचा अर्थ काय? जे पण तुम्ही बनवलंय उपवासाचं, त्याला थोडीशी चव आणण्यासाठी, चविष्ट बनवण्यासाठी आपण काय-काय वापरू शकतो? हिरव्या मिरच्या टाकू शकतो, आलं टाकू शकता कुटून, कोथिंबीरची पानं वापरू शकता, लिंबू वापरू शकता, पुदिना वापरू शकता. अशा पदार्थ पण तुम्ही चटण्या वगैरे बनवता. समजा तुम्ही भगरीची इडली बनवली. तर भगरीच्या इडलीबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी म्हणा, कोथिंबीर, पुदिन्याची चटणी खाऊ शकता. ग्रीन चटणी बनवू शकता. त्यात तुम्ही हे सगळं वापरू शकता. फळांचे रस आपण घेऊ शकतो. जे काही रिजनल तुमच्या भागामध्ये जे काही फळं मिळतात, ते सगळे फळं किंवा त्या फळांचा रस तुम्ही देखील घेऊ शकता. आता थोडंसं जर साखरेचा जर विचार केला, तर त्यामध्ये तुम्हाला तुमची साखर, गूळ, मध हे तुम्ही घेऊ शकता. पण प्रमाण तुम्ही मर्यादित ठेवू शकता. दूध, दही, नारळ पावडर, किसलेलं खोबरं याचं देखील आपण सेवन इथे करू शकताय. उपवास कधी सोडायचा आहे तुम्हाला? हा जो नवरात्रीचा उपवास आहे, साधारण 9 दिवस उपवास केल्यानंतर काही लोकं 10व्या दिवशी सोडतात किंवा काही लोकं 10व्या दिवशी देखील उपवास चालू ठेवतात, मग नंतर सोडतात. मग त्यांनी पुन्हा तेच सांगितलंय, की उपवास सोडल्यानंतर एकदम तुम्ही अन्नावर तुटून पडू नका. थोडंसं हळू-हळू उपवास सोडून नॉर्मल जे काही आपला आहार आहे, तो घेताना पुन्हा टप्प्याटप्प्याने आपण त्याकडे वळायला पाहिजे. काही लोकं उपवास सोडताना फक्त ज्यूस वगैरे घेतात, उपवास सोडतात. काही लोकं साधं आणि हलकं अन्न वापरतात. हे वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही लोकं दही किंवा इतर जे हिरवे पानं आहे, यांची कोशिंबीर करतात. ती खाऊन उपवास सोडतात. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमाने आणि नंतर उपवास सुटल्यानंतर जे पुढचे काही दिवस आहे,
आणि ते काही दिवस एकदम 2 वेळा खाणं टाळायचंय आणि थोडं थोडं खायचंय. 3 ते 4 वेळा, 3 ते 4 तासाचा गॅप ठेवून तुम्ही खाऊ शकता. जसं डाएटच्या कालावधीमध्ये तुम्ही अ, जे काही टाइम फॉलो केलं होतं स्ट्रक्चर, सेम तसंच स्ट्रक्चर तुम्ही उपवास सोडताना देखील पुन्हा कंटिन्यू ठेवू शकता. फक्त उपवासाचे पदार्थ जाऊन तिथे नेहमीचे आहारातले पदार्थ तिथे आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे. आता हे सगळं झालं. आता मुख्य आपण डायटकडे येऊया. आता साधारण या दिवसामध्ये आपली दिवसाची सुरुवात कशी असायला हवी? तर तुम्ही साधारण सकाळी अ, लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता तुम्हाला. काही एखाद मिनिट हवा आहे का? वही, पेन जर कोणी आणला नसेल, तर मग ते आणता येईल तुम्हाला. हवंय काय कोणाला एखाद मिनिट वही, पेन घ्यायला? तर 1 मिनिट ब्रेक घेतो मी. चार्जर लावतोय, चार्जिंगला लावतोय. ठीक आहे, सर्वांनी वही पेन घेतला असेल अशी अपेक्षा करतोय मी. तर दिवसाची साधारण सकाळची जी सुरुवात आहे, ती तुम्ही कोमट पाण्याने करा. साधारण 1 ते 1.5 ग्लास, शक्य असेल तर 2 ग्लास कोमट पाणी घ्या तुम्ही सर्वांनी. आणि ती सकाळी साधारण 5:30 ते 6 दरम्यान घेतलं तर फार उत्तम राहील, उपाशीपोटी. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, रात्रीचं जेवण जे तुमचं आहे, जो काही तुमचा फराळ असेल, तो रात्रीचा फराळ मात्र तुम्ही साधारण 8 वाजेच्या आत घ्या. जेणेकरून तुमच्या जठरामध्ये काही राहणार नाही. असं न पचलेला कुठलाही आहार राहणार नाही. मग त्या पाणी पिल्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे रात्री उशिरा असं नको, की मी गरबा करून आले, मग मी रात्री 11ला फराळ केला, असं व्हायला नको. तुम्ही ते गरब्याला वगैरे जाण्याच्या आधीच 7-8 वाजेच्या दरम्यान तुम्ही तुमचा आहार संध्याकाळचा घ्या. म्हणजे सकाळचा जो काही मी तुम्हाला रुटीन सांगतोय, ते पाण्याचं रुटीन तुम्हाला त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल डिटॉक्स किंवा क्लिन्झिंग होण्यासाठी. तर सकाळी साधारण 1 ते 2 ग्लास कोमट पाणी साधं. काही टाकलं नाही तरी चालेल. तुम्ही त्यात मध, लिंबू काही टाकू नका. साधं तुम्ही कोमट पाणी बनवा. कोमट म्हणतोय मी, खूप उष्ण नाही. 2 ग्लास पाणी आपलं साधारण गेलं पाहिजे. त्यानंतर एक साधारण 7-7:30च्या दरम्यान तुम्ही काय घेऊ शकता? तर तुम्ही तिथे थोडंसं मी सांगेल की आपल्या पाचक अग्नीला वाढवण्यासाठी जिऱ्याचं पाणी हे तुम्ही प्या. 9च्या 9 दिवस सलग घेतलं तरी चालेल. तर जिरा वॉटर तुम्ही घ्या. हे जिरा वॉटर तुम्हाला खूप फायदा होईल. एक प्रकारे आपण बूस्ट करतो आपल्या पाचक अग्नीला. त्यामुळे तिथे चहा, कॉफी शक्यतो टाळा. सकाळचं आपल्याला सवय असते ना रोज. चहा, कॉफी काय वेगवेगळे जे प्रकार असतात ते सगळे टाळा. कारण हा जो काळ असतो म्हणजे मी नेहमी सांगत असतो, की सकाळी 5 ते साधारण 9 वाजेपर्यंत हा तुमच्या शरीरामध्ये शरीर शुद्धीचा काळ आहे. आणि शरीर शुद्धीमध्ये शरीरात प्रवाह किंवा तुमचा विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यासाठी फक्त पाणीच मदत करू शकतं. इतर कुठल्याही गोष्टी मदत करू शकणार नाही. त्यामुळे ह्या कालावधीमध्ये कसं तुम्ही पाणी तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त जाईल, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करा. ठीक आहे. चालेल. तर ब्रेकफास्टचा विचार केला आपण. तर ब्रेकफास्ट थोडा जो तुम्ही हेवी घेतला तरी चालेल, की जेणेकरून तुम्हाला साधारण 1-2 वाजेपर्यंत पुन्हा भूक लागू नये. यासाठी काही मी ऑप्शन्स सांगतोय, तुम्ही ते लिहून घ्या तुमच्याकडे एकाखाली एक. मी आता डे वाईज काय सांगणार नाही. डे 1, डे 2, डे 3 तुम्ही लिहून घ्या तुमच्याकडे आणि मग तुम्ही तुमच्या आवडीने ते ऑप्शन्स इंटरचेंज करा दिवसाला. तुम्ही काय-काय घेऊ शकताय, तर तुम्ही भगर बटाटा इडली घेऊ शकता नाश्त्यामध्ये. हे जे मी नावं सांगतोय, हे रेसिपी तुम्हाला शोधता येतील.
युट्यूबवर जाऊन पण मला चांगल्या चांगल्या रेसिपी याच्यात भेटू शकतात. त्यानंतर पनीर चिला तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यासोबत तुम्ही कुट्टूच्या पिठामध्ये पनीर स्टफिंग करून कुट्टू पनीर चिला तुम्ही ही रेसिपी शोधा, तुम्हाला मिळेल YouTubeवर. त्याच्यानंतर वरईचं धिरडं तुम्ही बनवू शकताय. त्याच्यानंतर राजगिऱ्याच्या पिठाची इडली तुम्ही बनवू शकताय. त्यानंतर साबुदाणा आणि बटाटे एकत्र करून, साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा एकत्र करून त्याचं देखील थालीपीठ तुम्ही बनवू शकता. हे पण हेल्दी आहे, न्यूट्रिशियस आहे. त्यानंतर तुम्ही काही दिवस फ्रूट सलाड घ्या. फ्रूट सलाड तुम्ही साधारण 9 दिवसात 3 दिवस तरी फ्रूट सलाड तुमच्या ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करा. मग फ्रूट फ्रूट सलाडमध्ये अ, सफरचंद घ्या, पपई घ्या आणि इतर कुठलं फळ असेल केळ घ्या. त्याच्यानंतर जे त्याच चवीचं फळ असलं पाहिजे. त्यात तुम्ही हे ऑरेंज वगैरे मिक्स करू नका. हं. जे एकाच चवीचे असे 3-4 फळं एकत्र करा आणि त्याचं फ्रूट सलाड म्हणून ते पोटभर खा. साधारण 100 ते 200 ग्राम तुम्ही एका वेळेस खाऊ शकता. त्याच्यानंतर बदामचं दूध आणि केळी याचं मिश्रण बनवून सुद्धा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता. बदाम रात्री भिजवत टाकायचे 10-15 सकाळी ते सोलून त्याचं दूध बनवायचं मिक्सरमध्ये आणि मग त्याच्यासोबत केळीच्या खापा साधारण 1 ते दीड केळी तुम्ही टाकून ते पण भरपेट खाऊ शकता. त्याच्यानंतर राजगिऱ्याचा उपमा तुम्ही बनवू शकताय. पुदिना कोथिंबीरची चटणी तुम्ही जी पण इडली बनवा किंवा जो काही डोसा बनवणार आहे त्याच्यासोबत घेऊ शकता. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला मखाण्याचा एक चाट बनवता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला बटाटा, मखाना आणि दही याचं एकत्रीकरण करून तुम्ही छानपैकी एक चाट बनवू शकता. ते पण तुम्ही घेऊ शकता. आता हे झालं ब्रेकफास्टबद्दल. तर ब्रेकफास्ट नंतरही कुणाला जर भूक लागत असेल, ऑप्शनल आहे. याला मिड मॉर्निंग आपण स्नॅक्स म्हणू शकतो. त्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम प्रयत्न काय करा, जेवणाच्या आधीची वेळ असते साधारण 1-1.5 तास आधीची ही वेळ असते. त्यामुळे याच्यामध्ये लिक्विड घेण्याचा प्रयत्न करा. मग याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फळांचे ज्युसेस घेण्याचा प्रयत्न करा. डाळिंबाचा ज्यूस घ्या, सफरचंदाचा ज्यूस घ्या. छास घेणार असाल तर पुदिना छास बनवा. पुदिना आणि ताक एकत्र करा. नारळ पाणी घ्या. हे एवढे 3-4 हे जरी रेसिपी तुम्ही इंटरचेंज जरी केल्यात, हे प्रत्येक ह्या 9 दिवसात कसं 2-2 वेळा तुमच्या आहारात येईल. नारळ पाणी साधारण 2 ते 3 वेळा नारळ पाणी आलं पाहिजे. मिड मॉर्निंग स्नॅक्समध्ये ते प्रयत्न करा. कारण नारळ पाण्यामध्ये इतके सगळे न्यूट्रिशन आहेत. सगळं पॅक आहे ते न्यूट्रिशनने पॅक आहे. ताकामध्ये पण बघा खूप न्यूट्रिशन्स आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार उपयुक्त तुम्हाला तिथे आहेत. फळांचे ज्युसेस घ्या, नारळ पाणी घ्या, छास घ्या. हे तुम्हाला मिड मिड मॉर्निंग स्नॅक्समध्ये उपयोगी पडेल. आता लंचकडे वळूया. लंच पण काही लोकं वर्किंग असतात, त्यांना भूक लागते. मग तुम्ही तिथे ज्या रोटी घ्याल, त्या रोटीमध्ये, भाकरींमध्ये राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी घ्या, भगर आहे, भगराच्या पिठाची भाकरी घ्या, शिंगाड्याचं पीठ आहे, त्याची भाकरी घ्या. हे तर झालं भाकरीबद्दल. पण त्याच्याबरोबर कुठल्या-कुठल्या भाज्या तुम्ही घेऊ शकता ते तुम्हाला सांगतो. बटाट्याची भाजी घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर लाल भोपळ्याची भाजी घेऊ शकतात. त्यासोबत आणखीन मखाण्याची कढी बनवता येते, मखाना कढी. हा पण एक रेसिपी तुम्ही बघू शकता YouTubeवर. ही एक भाजी तुम्हाला चालेल. रताळ्याची भाजी चालते. रताळा उकडून त्याची सुद्धा भाजी बनवली जाते. भेंडीची भाजी चालते. राजगिरा म्हणून एक हिरवी भाजी मिळते, पालेभाजी, राजगिरा. ती सुद्धा तुम्हाला इथे चालेल. केळं चालतात मग. कच्चं केळं आणू शकता तुम्ही. कच्च्या केळ्याची देखील भाजी तुम्ही बनवू शकता. म्हणजे भाज्यांचे किती प्रकार आहे बघा. मग आता भगर जर विचार केला, दुपारच्या जेवणामध्ये भगर, वरई तुम्हाला घ्यायची असेल, तर वरईचे पण भरपूर प्रकार आहे. भगर दही घेऊ शकतात. भगर खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरकं असं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. हे पण चालेल तुम्हाला. रताळ्याचा किस घेऊ शकता तुम्ही. उपवासाची भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे पण एक चांगलं ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही किती व्हरायटी आणू शकता आणि उपवास तर तुम्हाला टिकवायचा आहे, करायचा आहे. तो हेल्दी पण करायचा आहे आणि हे करायचं यासाठी इतके सारे ऑप्शन्स मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. आता 9 दिवसाचा उपवास आहे आणि ऑप्शन मी त्याच्यापेक्षा जास्त दिलेत तुम्हाला. तुम्ही ठरवा. याच्यामध्ये तुम्हाला कसं बरं पडेल.
त्यानंतर मग वेळ येते संध्याकाळच्या जेवणाची किंवा संध्याकाळचा स्नॅक्स, छोटा अल्प उपहार आपण म्हणू शकतो. तो ऑप्शनल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रोस्टेड मखाना घेऊ शकता. मखाण्याला बघा काहीच करावं लागत नाही. मखाना फक्त टाकायचा आहे, कढईमध्ये भाजायचा आहे आणि त्यात एक साधारण 2-3 चमचे तूप टाकायचं आहे तुम्हाला. त्या तुपात तुम्ही तो मखाना सोबत शेंगदाणे पण भाजून घेऊ शकता. एवढं तुम्ही न्यूट्रिशियस त्याला करू शकताय. तर ह्या दिवसामध्ये साधारण एक 2 चमचा शुद्ध तूप गाईचं कसं तुमच्या शरीरात जाईल, कुठल्याही माध्यमाने, हा प्रयत्न तुम्ही तिथे बघा. तर मखानासोबत हे होऊ शकतं. त्याच्यानंतर खोबऱ्याचा लाडू बनवा. एखाद दिवस खोबऱ्याचा लाडू घ्या, एखाद दिवशी मखाना घ्या, एखाद दिवशी शेंगदाणा गूळ आहे ना, त्याचे काही लाडू बनवून घ्या तुमच्याकडे. शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवून ठेवा. एक लाडू घ्यायचा, खूप झाला स्नॅक्समध्ये. खोबऱ्याची वडी पण बनवू शकता तुम्ही. खोबरा वडी पण खाऊ शकता. हे संध्याकाळचा एक अल्प उपहार म्हणूनच बघा, पोटभर खायचं नाहीये. पुन्हा रात्री तुम्हाला काही ना काही आहे खायला. आता उरला भाग डिनरचा. डिनरमध्ये काय घेऊ शकता? तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, की मधुर पदार्थ घ्या. मधुर का म्हणतोय, की मिठाचे पदार्थ रात्री खाऊ नका, उपवासाच्या कालावधीमध्ये. कारण मग हे मीठ काय करेल तुमच्या शरीरामध्ये अ, पाण्याचा साठा वाढवेल. वजन कमी होणार नाही आणि घटणारही नाही. तसं होऊ नये म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे, की काही लोकं म्हणतात, "नाही आम्हाला गोड आवडत नाही." मग परत फ्रुट्स घ्या. फ्रूट सलाड घ्या आवडत नसेल तर. पण मग जर गोड घेण्याची तयारी असेल, तर तुम्हाला काय-काय तुमच्यासाठी रेसिपी आहेत. खजूर मिल्कशेक तुम्ही घेऊ शकताय. खजूर मिल्कशेक घेऊ शकता, राजगिऱ्याची खीर, मखाण्याची खीर, बटाट्याचा हलवा, साबुदाण्याची खीर, भोपळ्याचा हलवा, राजगिऱ्याचा हलवा, ड्राय फ्रूटची खीर. इतके सारे छान-छान रेसिपीज तिथे आहेत. खूप ऑप्शन आहे तुम्हाला, जर तुम्हाला घ्यायचं असेल. याच्यातनं बघा प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला न्यूट्रिशन मिळणार आहे. विटॅमिन्स आणि मिनरल्स याच्यासाठी ड्राय फ्रुट्स खूप छान आहेत. कार्बोहायड्रेट्स पण तुम्हाला मिळतायत, प्रोटीन्स पण तुम्हाला मिळतायत. सगळ्या गोष्टी तिथे मिळतायत. आणि मग रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर साधारण जर तुम्हाला शक्य असेल तर पुन्हा जिरा ओव्याचं पाणी तुम्ही घेऊ शकताय. जे काय करणार, तुम्ही जे खाल्लेलं आहे दिवसभरात, तर ते पचवण्याचं योग्य प्रकारे पचवून तुमच्या शरीराच्या बाहेर कसं ते निघून जाईल नेक्स्ट डे, त्यासाठी देखील मदत करेल. तर ते पण तुम्हाला तिथे तुम्ही जिरा ओवा, पाणी त्याचा अर्क किंवा दिवसभर भिजवून ठेवा, रात्री गाळून घ्या आणि पिऊन घ्या. असंही तुम्ही करू शकता. तर साधारण हा आपला 9 दिवसाचा डायट आहे आणि हा हेल्दी आणि न्यूट्रिशियस डायट आपण याला म्हणू शकतोय. ठीक आहे. तर सर काही कोणाला काही प्रश्न असेल तर आपण पुन्हा एक 5 मिनिटं देऊया. येस, नक्की सर. हं. कोणाला काही प्रश्न असतील तर हात वरती करू शकता तुम्ही किंवा चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता. जर हात वरती केला तर तुम्हाला अनम्यूट करण्याची आम्ही परवानगी देऊ. ओके, तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकता. येस. आता स्वतःच्या नावाने लॉग इन करा ताई. आयपॅड म्हणजे ठीक आहे. आयपॅडना मी अनम्यूट करण्याची परवानगी देतोय. येस, अनम्यूट करा आणि बोला ताई. तुम्ही जिरे पाणी सांगितलेले सकाळी 7 ते 7:30च्या वेळेमध्ये. तर आज हं. रेसिपी आलेली आहे की 1.5 लिटर पाण्यामध्ये 1 चम्मच जिरं भिजत टाकायचं रात्री, सकाळी उकळून प्यायचं. तर म्हणजे 1.5 लिटर पाणी नाही पिलं जाणार ना एकदम. 1.5 लिटर नाही, 1.5 ग्लास. तर 1.5 ग्लास आहे का? येस, येस. ओके ओके सॉरी सर. ठीक आहे. चालेल. ओके, अजून काही प्रश्न? वरईचा भात चालेल, फक्त फळं घेऊ नका. कारण कसं असतं, जेव्हा केव्हाही आपण उपवास करतो ना, तेव्हा 5 गोष्टी नेहमी डोक्यात असल्या पाहिजे, की आपण जो काही आहार घेतोय त्यातनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन, मिनरल्स हे सगळं डायटरी फायबर हे कसं मिळेल, असं आपण हां, जर तुम्हाला हे सगळं मिळेल असं सगळं आता मला सांगा, तुम्ही जर फ्रुट्सच घेणार असाल, तर मला सांगा फ्रुट्समधून हे सगळं मिळेल का तुम्हाला? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हां, जिरा पाणी आणि शक्यतो काही ॲड करू नका इतकं सारं ॲड करण्याची गरज नाही. साधं जिरा पाणी घ्या. तर एक आणि छान आपण किती प्रश्न आहे. घेणार? 1 कप घेणार. 1 कप पाणी घेणार आपण, फार नाही घेणार. त्यामुळे मला नाही वाटत की फार गरम पडेल
किंवा जर तुमची काही हिस्ट्री असेल तर तुम्ही टाळा. ओवा पाणी घ्या मग. तर उपवासादरम्यान डोकं दुखतं तर काय करावं असा एक छान प्रश्न आहे. हा, तो आपण मगाशी चर्चा करताना एका याच्यामध्ये सांगितलं होतं मी, की हे नॅचरल आहे. तर तुम्ही चालू ठेवायचा तुमचा उपवास. त्याला काय होतं, तुमच्या ब्लड्स मध्ये टॉक्झिन्सचं प्रमाण वाढतं. तुमच्या सेल्स मधून तुमच्या ब्लड मध्ये ते सगळं टॉक्झिन्स बाहेर पडतं. त्यामुळे थोड्या दिवस, काही दिवस सुरुवातीला डोकं दुखतं, पण ते नॅचरल आहे. त्याच्यासाठी कुठला औषधोपचार करण्याची गरज नाहीये. आपण उपवास चालू ठेवायचा. येस. माधुरीताई अनम्यूट करा आणि बोला. जिरं पाण्याचं आणि जिरं आणि ओवा असं पाणी सांगा. अनम्यूट करा पुन्हा आणि बोला. हॅलो, हा बोला येतोय बोला. आवाज? येस येस येतोय. जिरं आणि ओव्याचं पाणी सांगितलं ना झोपताना पिण्यासाठी. हॅलो सर. येस येस ऐकतायत सर. हा बोला, प्रश्न पूर्ण बोला. हा जिरं आणि ओव्याचं पाणी झोपताना घेण्यासाठी सांगितलं ना सरांनी. हो हो. तर जिरं हे उपवासासाठी चालते, ओवा हे दोन्ही चालू शकतं का उपवासासाठी? अच्छा, चालतं ना. ओवा पण चालतो? चालतं ना. बरं, हा. तुम्हाला हे बघा इथे मी वैयक्तिक कोणाला असं फोर्स करणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट चालत नाही, सरांनी सांगितली, तर ती तुम्ही अवॉइड करा. इथे कोणावर काही बंधन नाहीये. पण हा माझा प्रश्न असाच आहे की आता उपवास नाहीये तेव्हा आपण पिऊ शकतो का? जर तुम्ही बोलला ना की पचन होण्यासाठी जिरं आणि ओव्याचं संध्याकाळी हा, पाणी पाचक प्यायचं आहे. पाचक आहे, तुम्ही ते कंटिन्यू करू शकता उपवासानंतर पण. ओके, थँक्यू. चालेल. धन्यवाद माधुरीताई. मुळात आपण ज्या ट्रॅडिशन फॉलो करतो, ओके, स्वतः शहनिशा करा की ह्या सर्व गोष्टी कुठल्या पुस्तकात दिलेल्या आहेत का आपण फक्त लोक सांगतायत आणि ते फॉलो करतोय. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्यामागं स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापरावी. ठीक आहे. माझ्या तरी कुठे वाचण्यात आलेलं नाहीये की ओवा कुठे चालत नाहीये, ही भाजी चालत नाहीये. ओके, कुठलेच मी एवढे वर्ष झाला, 20 वर्ष झाला अभ्यास करतो योगशास्त्राचा, कुठल्याही पुस्तकात दिलेलं नाहीये. पण धार्मिक पुस्तकामध्ये तुम्हाला भरपूर काही ठिकाणी सापडेल आणि धार्मिक पुस्तकांचे भरपूर ऑथर हे लोकल असतात. एखाद्याने पुस्तक दिलं आणि ते सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार झाला. तर आपला जीवन जगताना वैज्ञानिक दृष्टिकोन असावा. आणि मुळात हा उपवास आपण का करतोय? शरीर शुद्धीसाठी आपण उपवास करत आहोत. मनशुद्धी, शरीरशुद्धी, आत्माशुद्धी यातून ह्या गोष्टी आपल्या होणार आहेत. करून बघा. आज वर्ष आपलं जे वय आहे 40 वर्ष, 30 वर्ष, एवढे धार्मिक उपवास केलेत ना, आता ह्यावेळेस वैज्ञानिक उपवास करून बघा. करके देखो. ओके, मानून जगायचं नाही, जाणून जगायचं. ओके, अभ्यास करून एखादी कृती करायची. करून बघूयात आपण सर्वजण. ठीक आहे. येस. गौरीताई, प्रश्न विचारायचा आहे? अनम्यूट करा आणि बोला. हा सर, मी एक विचारणार होती. एवढे सगळे पदार्थ सांगितलेत तर त्याचं प्रमाण किती असायला हवं साधारण? एक बाउल हे प्रमाण ठेवायचं. अच्छा. येस, थँक्यू. येस, वैशाली कारणेताई, ओके, अनम्यूट करा आणि बोला. जमलं तर व्हिडिओ सुरू करा. हॅलो. येस, बोला. हा सर, मला हे एक विचारायचं होतं, संध्याकाळी फळं खाल्ली तर चालतात का? आणि दूध आणि फळं एकत्र चालणार का? संध्याकाळी फळं चालतील तुम्हाला, फक्त फळं घेणार असाल तर ओके. रात्रीच्या स्नॅक्स मध्ये. हा, आणि दुसरा प्रश्न आहे दूध, तर तुम्ही बदामाचं दूध वापरायचं. मी मगाशी पण प्लांट मिल्कचा उल्लेख केलेला आहे. मी तिथे तुम्हाला कुठलाही गाय किंवा म्हशीच्या दुधासोबत घ्यायला सांगितलेलं नाहीये. बदाम भिजवणं, त्याचं हा. सकाळी दूध तयार करणं आणि त्याच्यासोबत केळी वगैरे तुम्ही, केळी म्हणा, सफरचंद म्हणा. आणि गोडवा आणण्यासाठी तुम्ही, कोणीतरी मध्ये पण विचारलं होतं की साखर टाकायची का? साखरेच्या ऐवजी तुम्ही तिथे खजूर वापरू शकता. खजूर जे नॅचरल जे गोड आहेत. तुम्ही हा. डाळिंबाचे दाणे वापरा. जे नॅचरल ज्याच्यामध्ये शुगर आहे, असे पदार्थ तुम्ही ऍड करून तुम्ही तुमच्या पदार्थांचा गोडवा वाढवू शकता. साखरच टाकली चालेल. पाहिजे असं काही नाही.
टाकणार असेल तर नाही कमी प्रमाणात टाका. जर नाही तसं असं तुम्हाला जर जात नसेल तर टाका साखर, मग त्याला काही करू शकत नाही. अच्छा अच्छा ओके नाही असं ओके म्हणतात ठीक आहे थँक्यू हम्म. सर. थँक्यू वैशालीताई. सरांनी बदाम दुधाचा उल्लेख केला आहे आणि अजून एक दूध आहे. ओके, ते आहे ओल्या नारळाचं दूध. आपण बाजारात जो नारळ आणतो ना, नारळ चटणी बनवतो, तर त्या ओल्या नारळाचं दूध सुद्धा खूप छान लागतं, स्वादिष्ट लागतं आणि चविष्ट लागतं. आता या ओल्या नारळाचं वैशिष्ट्य काय, जर तुम्ही आपला जो दक्षिण भारत आहे, साऊथकडे गेलात, तर तिकडच्या सर्व लोकांची त्वचा चांगली आहे, स्किन चांगली आहे, केस चांगले आहे. तिकडे लोकांचे केस गळती नाहीये महिलांमध्ये. कारण हे नारळ ओके हा खूप शरीराचं पोषण करतो. त्याच्यामध्ये भरपूर मिनरल्स असतात, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, झिंक भरपूर प्रमाणात आहे. तर ते नारळ आपल्या दुर्दैवाने म्हणा आपल्या खाण्यामध्ये नाहीये, महाराष्ट्रीयन लोकांच्या खाण्यामध्ये. ठीक आहे, त्या ओल्या नारळाचं दूध सुद्धा तुम्ही प्रयोग करून बघा आणि ते दुधासोबत तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज करू शकता त्याच्यामध्ये. ओके, तर करून बघा. ओल्या नारळाचं दूध, बदामाचं दूध ह्या पौष्टिक गोष्टी आहेत. ओके, चालेल. अजून 12 तास उपवास केला तर 12 तासाच्या 1-2 विंडो करा. 24 तासामध्ये 12 तास आहार घेण्याचे ठेवा आणि 12 तास तुम्ही आहार टाळा. आहे की नाही? तुमचं शेवटचा फराळ जर 7 वाजता होत असेल संध्याकाळी, तर तिथून तर सकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही काही खाऊ नका. बरोबर 12 तास तुमची ती जी काही विंडो आहे ती फॉलो होईल. ज्यांना 12-12 करायचं असेल, तर या पद्धतीने करू शकतात. आणि गूळ चालेल. मी मगाशी एक रेसिपी सांगितली ना गूळ शेंगदाण्याचे लाडू. तर गूळ चालणार आहे तुम्हाला. अजून काही प्रश्न आहे? सर काही एखादा प्रश्न राहिला असेल याच्यातनं जरा मला सांगा काही जर कोणाचा राहिला असेल येस तर. येस, खीर करताना साखर घालायची का? तर याचं उत्तर बरोबर. मी मगाशी म्हटलं तुम्ही तिथे डेट्स वापरू शकता. खजूर वापरून तुम्ही त्याची चव वाढवू शकता. आज ऍसिडिटी खूप झाली आहे उपवासामुळे, काय करायचं? हा, ते होणार त्यांनी पाणी कमी पिलं असेल. त्यांना विचारा किती लिटर पाणी घेतलं सकाळपासून आतावर. येस, तर कमीत कमी 3 लिटर पाणी पिलं पाहिजे आपण उपवासाच्या. पाणी पित नाही ना आपण असं. आणि तुम्ही सांगा, मला माहिती आहे सगळ्या लेडी आज सकाळपासून कामात आहे. गट बसवायचा आहे, सगळ्या गोष्टीत फार पाणी कमी पिलं गेलेलं आहे. म्हणजे नॅचरली मी सांगतो, 1-2 लिटरच्या आतच पाणी पिलंय सगळ्यांनी. विचारून घ्या सगळ्या. त्यांच्या लक्षात येत नाही ऍसिडिटी का वाढते. आणि तरी आम्ही सारखं सांगतो की दर तासाला अर्धा ते 1 ग्लास या पद्धतीने पाणी पित राहा. पाणी पिण्याचा नियम फॉलो करायचा. ठीक आहे, दर तासाला. त्याला कारण ते आहे. उपवास चालू असताना गोळ्या औषधे घेतली तर चालतील का? अवश्य घ्या. डॉक्टरांनी सांगितलेला तुमचा कोर्स 100% पूर्ण करा. दुसरा प्रश्न, कोळा ज्यूस उपवासाला चालतो का? हे बघा, आपण वैज्ञानिक उपवास करत आहोत. कोळ्याचे फायदे काय आहेत यापूर्वी वारंवार आपण ग्रुपवर सांगितलेले आहेत. ओके, हा जुन्या साधकांकडून प्रश्न आहे. धार्मिक उपवासाला चालतो का? उत्तर भारतामध्ये घेतात. साऊथ जे आपला भारत आहे, ओके, दक्षिण भारतामध्ये कोळा सगळीकडे उपवासाला वापरतात. ओके, फक्त महाराष्ट्रामध्ये ओके वापरत नाहीत, धार्मिक उपवासाला वापरत नाहीत. तर कोळ्यामुळे शरीर शुद्धी होती. कोळा ही एक छान भाजी आहे. लौकी चालते. ओके, सुरण, ओके, दुधी भोपळा चालतो, लाल भोपळा चालतो. ओके, आणि त्याचाच चुलत भाऊ आहे कोळा. ठीक आहे. तर एक फॅमिली एकच आहे. तर ह्या गोष्टी चालतात, करून बघा. जर तुम्हाला मनात शंका असेल तर घेऊ नका. ओके, मी तर सांगतोय आजपर्यंत एवढे उपवास केले, तर हा वैज्ञानिक उपवास करून बघा. ओके, याचे बेनिफिट्स तुम्हाला 100% मिळतील. सर आपल्याकडे ऑप्शन्स इतके आहेत ना की यांना हे अवॉइड करू शकतात. जे ते सोडून भरपूर ऑप्शन आहेत ना. येस, तर मनात तुम्हाला संदेह 4च रेसिपी फॉलो करायच्या तर त्यावेळेस हा मोठा प्रश्न आहे. मग हे कसं काय होईल? तुम्हाला जर 15 ते 20 रेसिपी दिल्या तर त्यातला जे तुम्हाला वाटत असेल भोपळा नाही चालत, भोपळा सोडून द्या. उरलेल्या 14 रेसिपीचा विचार करा ना. असं. एक छान प्रश्न विचारलाय सर. गाईचे दूध पिले तर चालते का आणि साधारण किती प्यावे? ओके, तर ह्याचं हो चालेल. थोडस उत्तर देतो. तर उत्तर याचं हो आहे. पण जर तुम्ही दूध पिशवीतलं घेत असाल, म्हणजे चितळेचं, कात्रजचं, कुठल्याही ब्रँडचं दूध असेल की जे तुम्हाला सोर्स माहित नाहीये, ब्रँडचं नाव माहितीये, तर असं दूध अजिबात घेऊ नका. जर तुमच्या घरच्या गाई म्हशी असतील किंवा तुमच्या ओळखीच्या ठिकाणाहून गवळ्याकडून ते दूध येतंय, अशा केसमध्ये दूध घ्या. अदरवाईज हे दूध घेऊ नका. ओके, भारतामध्ये दुधाची प्रचंड भेसळ आहे, भेसळयुक्त दूध आहे. ओके, आणि त्याच्या आजार पडण्यामागे दूध कारणीभूत आहे लोकांचं. चहामधून जे विषयुक्त दूध जाते, घरामध्ये दूध येते खराब दूध, तर या केसमध्ये हे दूध घेऊ नका. घरचा ट्रस्टेड
तुमच्याकडे सोर्स असेल त्या केसमध्ये तुम्ही दूध घेतलं तरी चालेल. अजून काही प्रश्न आहेत? 1 कप साधारण दूध घ्या ना तुम्ही. ते विचारतायत दूध किती घ्यायचं, साधारण 1 कप दूध घ्या. ओके, एक छान प्रश्न आहे सर, की माझ्या ताईचं पोट दिवसातून 3 वेळा साफ होत असेल तर हा पचनशक्तीचा प्रॉब्लेम आहे का किंवा चांगली आहे का? नाही समजलं नाही मला, पुन्हा एकदा रिपीट करा. त्यांचं म्हणणं असं आहे की दिवसातून 3 वेळा त्यांच्या बहिणीला पोट साफ होतं, शौचाला जावं लागतं, तर हे योग्य आहे की अयोग्य आहे? नाही नाही, काही अडचण नाही. पोट साफ होणं महत्वाचं आहे. पण ते पोट साफ होताना काही त्रास होतोय का ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे ओके. सहजपणे ही क्रिया होत असेल तर अडचण नाहीये, पण खूप वेग आपल्याला प्रेशर द्यावा लागत असेल तर ते चांगलं नाहीये, कारण मग त्याच्यातनं पुढे मग फिशर्स, मूळव्याध यासारखे आजार होऊ शकतात. एक छान तर प्रश्न आहे. त्याच्यासाठी डायटरी फायबर जास्तीत जास्त ऍड करायला सांगा त्यांना त्यांच्या डाएटमध्ये. बिनसाखरेचा चहा एक टाइम घेऊ शकतो का? हो, ब्लॅक टी घेऊ शकता, दूध आणि साखरेशिवाय. एक छान प्रश्न आहे, काकडी, गाजर, टोमॅटो, घोसावळे या भाज्या चालतील का? काकडे चालेल. काकडे चालेल, पण टोमॅटो आणि घोसाळं याच्याबद्दल मला पण डाऊट आहे थोडासा. काकडीचं सलाड, काकडीचा रायता घेतो. उपवासादरम्यान उचकी येते का? त्यावर काही उपाय आहे का? उसकी उसकी थोडंसं श्वसन मार्गाच्या संदर्भात आहे, तर तिथे थोडंसं थोड्या वेळाने पाणी घेणं गरजेचं आहे. तर त्याने थांबली तर ठीक आहे. नाहीतर मग उचकी थांबण्यासाठी काही जर उपाय असेल, म्हणजे माझ्या माहितीत नाही आता काही उपाय, मग मला लगेच सुचत नाहीये. तर सर तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही सांगा उचकी थांबण्यासाठी काय? त्यांना आता 3 तासापासून उचकी येते. उचकी येणं म्हणजे तुमच्या शरीरातलं वात बिघडलेलं आहे याचं लक्षण आहे. वॉटर इम्बॅलन्स झालाय शरीरामध्ये. ओके, तर उचकी साधारणतः काही तुमच्या खाण्यामध्ये जर आलं असेल 2-3 दिवसामध्ये वेगळं काही पदार्थ आला असेल, खास करून चेक करा तुम्हाला गव्हाची ॲलर्जी आहे का? ओके, जर गव्हाची ॲलर्जी असेल, ही फूड ॲलर्जी असण्याचं लक्षण आहे, तर तुमच्या एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या, एकदा दाखवून घ्या, प्रकृती चेक करा. ओके, त्यातून तुम्हाला ते छान सांगू शकतील. ओके, आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे ज्यांना बऱ्याच वर्षानुवर्षाची उचकी असते, खाल्ल्यानंतर मोठी उचकी येते बघा, महिलांमध्ये खूप आहे. एवढी मोठी उचकी असते की त्याचा आवाज म्हणजे शेजारच्या फ्लॅटमध्ये पण ऐकायला जातो. तर हा जो आजार आहे, ओके, हा जेवणाचा आजार आहे, ॲलर्जी आहे, फूडची ॲलर्जी हे लक्षण दाखवतं. तर आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला याबद्दल अजून चांगली माहिती देऊ शकतो. तुम्ही तुमची प्रकृती त्यांच्याकडून चेक करून घ्या. ठीक आहे? उचकीसाठी थोडंसं दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू शकता ते. लिंबू पाणी वगैरे घेऊन बघू शकता. दीर्घ श्वसनाने पण थोडंसं उचकी त्यांना फरक पडू शकेल. डीप ब्रीथिंग करा थोडं. येस, येस. ठीक आहे सर, ऑलमोस्ट आपण सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि आता 10:30 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत पुढे. आता कोणाचे काही प्रश्न नाहीयेत असं समजूयात. असतील तर वैयक्तिक मला व्हॉट्सअपवरती पाठवा. ओके, उद्या तुमचे सकाळी 10 नंतर सर्व प्रश्नांची उत्तर आपण देऊ. ठीक आहे, चालेल. चला 3 वेळेस ओंकार म्हणूयात आपण आणि वर्ग आपण संपूयात. ओके, सर्वांनी ताठ बसा, पाठीचा कणा सरळ, डोळे बंद, दीर्घ श्वास घ्या. ओ हरिओम. सावकाश डोळे उघडा. धन्यवाद जाधव सर, तुम्ही आम्हा सर्वांना छान उपवासाबद्दल माहिती दिली. याबद्दल आम्ही सूर्यनमस्कार साधना वर्गातर्फे व आजच्या वर्गामध्ये जे सर्व साधक उपस्थित आहेत यांच्यातर्फे तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर तुम्ही सर्वांनी सुद्धा ही माहिती छान मन लावून ऐकून घेतली, त्याबद्दल तुमच्या सुद्धा मनापासून धन्यवाद. ओके, हा वर्ग आपण इथे थांबूयात. पुन्हा सकाळी उद्या आपण आपल्या वेळेप्रमाणे आपण भेटूयात. हरिओम. धन्यवाद. गुड नाईट. सर्वांना शुभरात्री. हरिओम.